बरं, सरळ सरळ म्हणजे थेट मुद्द्याला हात घालते, तुम्ही त्याचं थेट उत्तर देताल अशी अपेक्षा. हप्तेखोर, वाळू माफिया, गुंड, हे 3 टॅग तुमच्यावरती लागलेत आणि त्या 3 टॅगच्याच मुद्द्यावरती आज पूर्ण नगर दक्षिण मध्ये प्रचार सुरू होतोय. पारनेर मध्ये नेमकं काय झालंय, का तुमच्यावरती हे 3 टॅग लागलेत? मी जर गुंडगिरी करत असलो तर मला लोकांनी ग्रामपंचायत सदस्य ते आमदारपर्यंत नेलं नसतं. आणि जर मी गुंडगिरी केली असती तर तुम्ही मी जे माझं निवडणुकीचं फॉर्म भरला त्यावर विवरणपत्र जे भरलं त्यावर माझ्यावर एक गुन्हा दाखल आहे. तो कुठला गुन्हा दाखल आहे? शेतकरी आंदोलनाचा गुन्हा माझ्यावर दाखल आहे. आणि तो गुन्हा दाखल आहे, कांद्याचे भाव ढासळले त्यामुळे मी एक आंदोलन केलं, तो एक गुन्हा दाखल झाला. दुसरं हे जे म्हणतात ना आम्ही गुंडगिरी केली आणि MIDC संदर्भ जोडतात. मी 2010ला हंगे गावामध्ये सरपंच म्हणून